तुमच्या घरात सतत अडचणी येतात का? मन शांत राहत नाही का? कर्ज, आजार, भीती, नोकरीमध्ये अडथळे येतात का? फक्त 30 मिनिटांची श्री स्वामी समर्थांची नित्यसेवा तुमचं आयुष्य बदलू शकते. आज मी तुम्हाला सांगणार आहे स्वामी समर्थांची नित्यसेवा कधी करावी, कशी करावी, कोणता मंत्राचा जाप करावा, कोणती आरती म्हणावी आणि त्याचे काय चमत्कारिक फायदे आहेत. श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट निवासी परमपूज्य श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे या व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत. हे दत्तावतार मानले जातात. स्वामी समर्थ महाराज हे दत्तावतार मानले जातात, ज्यांनी आयुष्यात एकदा जरी श्री स्वामी समर्थ हा मंत्र श्रद्धेने म्हटला, त्यांना स्वामी कधीच सोडत नाही. तर आपण जाणून घेणार आहोत सकाळची सेवा, संध्याकाळची सेवा, 108 मंत्र जप पद्धत, कोणती आरती करावी, स्वामी समर्थ यांची कृपा कशी अनुभवावी. या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी मी तुम्हाला एक गुपित सांगणार आहे. तर सर्वप्रथम नित्यसेवा कधी करावी. ब्रह्ममुहूर्त ही सर्वात प्रभावी आणि सकाळी अंघोळ केल्यानंतर, संध्याकाळी सूर्यास्तानंतर. जर वेळ नसेल तर फक्त 15 मिनिटे केली तरी चालेल, पण रोज सातत्यपूर्ण म्हणावी. नित्यसेवा ही कशी सुरुवात करावी. सर्वात महत्त्वाचं हे स्वामींचा फोटो तुम्ही समोर ठेवा. दिवा, उदबत्ती, फूल आणि नैवेद्य वापरा. पद्धत म्हणजे 3 वेळा घंटानाद करा आणि नमस्कार करा. नमस्कार करताना स्वामींना प्रार्थना करा, स्वामी समर्थ महाराज आजची सेवा स्वीकारा, माझ्या कुटुंबावरती तुमची कृपा ठेवा. मंत्र म्हणताना किमान 15 मिनिटे तरी श्री स्वामी समर्थ हा मंत्र जपावा. शांत बसून डोळे बंद करून स्वामींचा चेहरा डोळ्यासमोर आणा आणि प्रत्येक जपानंतर 2 सेकंद थांबा. आणि दुसरा प्रभावी मंत्र म्हणजे ओम श्री स्वामी समर्थाय नमः, ओम श्री स्वामी समर्थाय नमः. या जपाचे फायदे महत्त्वपूर्ण म्हणजे भीती नाहीशी होते, मन स्थिर राहते, नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात सकारात्मकता वाढते. पुढील भाग म्हणजे आरती काय म्हणावी. तुम्ही सकाळी आरती श्री स्वामी समर्थ महाराजांची म्हणू शकता, संध्याकाळी दत्तोत्रयाची आरती म्हणू शकता. आरतीनंतर तुम्ही जो काही तारक मंत्र आहे त्या मंत्राचा जाप करू शकता. नित्यसेवेचे फायदे म्हणजे मूळतः मानसिक शांती, संकटापासून बचाव, नोकरीत प्रगती, घरातील वाद कमी होणे आणि आर्थिक अडचणी हळूहळू दूर होऊ लागतात. स्वामी समर्थ महाराज भक्तांना म्हणतात की स्वामी नाव घेतल्यावरती अशक्यही शक्य होईल, मी तुझ्या सदैव पाठीशी राहील. सेवा करताना कुठलाही राग मनात धरू नका, कुठलीही घाई करू नका आणि मनात शंका बिलकुलच ठेवू नका. मूळतः श्रद्धा ठेवा, सातत्य ठेवा आणि विश्वासही ठेवा. स्वामींची ही सेवा तुम्ही दररोज केल्याने तुम्हाला तुमच्या जीवनातील फरक नक्की जाणून येईल. आता वेळ आली आहे गुपित उपायाची. जर तुम्हाला विशेष समस्या असेल तर तुम्ही 11 दिवस हा 108 मंत्र जप करा आणि 11व्या दिवशी गुळ, चणा आणि वाटीमध्ये ठेवून त्याचा नैवेद्य तुम्ही स्वामी समर्थ महाराजांना दाखवू शकता. तुम्हाला फरक नक्की जाणवेल. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर तुम्ही खऱ्या श्रद्धेने स्वामींची नित्यसेवा केली तर तुमच्या आयुष्यातील सकारात्मक बदल तुम्हाला नक्की जाणून येईल. जर तुम्ही स्वामींचे भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा आणि अशाच भक्तिपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. सेवा करा आणि सेवेकरी व्हा.